हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मला शेवभाजी बनवायची होती. तर मी आता आमच्या शेतामध्ये कोथिंबीर घ्यायला आले होते. तर बघू शकता तुम्ही आमची कोथिंबीर किती मस्त आहे. आणि आमच्या कोथिंबीर म्हणजे आता थोडीशी मोठी झाल्यामुळे त्याला नका फुलं यायला लागली, बघू शकता तुम्ही. आणि मी आता कोथिंबीर घेतली. आता मी घरी चालले बघा. आणि आता मला पाठीमागं कढीपत्ता घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी कसा कढीपत्ता आहे आमचा. आणि मी आता आले घराच्या पाठीमागं. तर आमचं इथं जास्वंदीचं झाड आहे बरं का, इकडं गुलाबाचं झाड आहे. आणि तुम्हाला दाखवते मी आमचं कढीपत्त्याचं झाड कसं आहे. तर हे बघा आमचं कढीपत्त्याचं झाड किती छान आहे बघा. खूप सुंदर असं झाड आहे. छोटे छोटा कढीपत्ता आहे बरं का. वरती काही माझा हात नाही जात म्हणून मी इथूनच कढीपत्ता तोडते. छोटे छोटे झाड खाली मी, कारण की बी पडलेलं आहे त्याच्यामुळं इथं खालीच उगलेला आहे कढीपत्ता. तर हे बघा मी कढीपत्ता घेतलाय आणि आता मी चालले. आणि मी इथं आम्ही याची भाजी बनवणार आहे. आता शेवभाजी बनवणार आहे. शेवभाजीची मी रेसिपी तर इथं बघा मी भाजी रेसिपी करायला घेतलेली. अशी सुंदर अशी छान अशी शेवभाजी करते. पहिलं आपल्या कढईमध्ये तेल ठेवायचं. त्याच्यानंतर मध्ये जिरा, कांदा, मोहरी, टमॅटो, मिरची, आलं पावडर, धना, लाल मिरची पावडर हे सगळं टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. त्याच्यात थोडंसं गरम पाणी, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची बरं का. लाल मिरची पावडरचा मस्त लाल कलर असा येतो. पाणी उकळलं की शेव टाकून द्यायचं. शेव टाकून झाली का त्याच्यावरून धनिया पावडर टाकून द्यायचं. सुंदर अशी भाजी आपली 5 मिनिटात रेडी होणारी भाजी. आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा.